Hello students, myself Poonam Rahul Itekari. I am a assistant teacher for the information technology subject for the 11th and 12th standard of science stream. तुम्ही आता याच्या आधी काही IT सब्जेक्टचे बेसिक लेक्चर्स ऐकला असाल की ज्याच्यामध्ये तुम्ही व्हॉट इज मीन बाय IT, व्हॉट इज मीन बाय कम्प्युटर और डिफरंट कॉम्पोनंट्स, जे काही IT या पर्टिक्युलर एका कन्सेप्टमध्ये जे काही डिव्हायसेस किंवा ज्या काही टेक्नॉलॉजीज, ज्या काही नवीन टेक्निकल काही गोष्टी आहेत, तर त्या ज्या काही येतात त्या तुम्ही सगळ्या आत्तापर्यंतच्या बेसिक लेक्चर्समध्ये कवर केला असाल. ओके, सो टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट आवर ॲक्च्युअल सिलॅबस. ओके, विच इज दी पार्ट ऑफ दी सम बेसिक पार्ट. आता तुम्हाला जो 11चा सिलॅबस आहे तर याच्यामध्ये तुम्हाला काही आत्तापर्यंत तुम्ही काही बेसिक कन्सेप्ट्स बघितल्या असतील, तर त्या बेसिक कन्सेप्टसुद्धा तुम्हाला आता ह्या 11च्या सिलॅबसमध्ये इन्क्लूड केलेला बघायला मिळतील. ओके, सो लेट्स स्टार्ट. सो वाय शुड वी चूज IT सब्जेक्ट. तर आता IT हा सब्जेक्ट तुम्ही 11th स्टँडर्डमध्ये तुम्हाला आता बेसिक ॲक्च्युली तुमचे 6 सब्जेक्ट्स असतात. ओके, त्याच्यामधला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायो हे तुमचे मेन सब्जेक्ट झाले. त्याचबरोबर इंग्लिश आणि त्याच्यानंतर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स हा बायोला ऑर ठेवायचा असतो. त्याचबरोबर तुम्हाला IT किंवा हिंदी हे सब्जेक्ट तुम्हाला ठेवायचे असतात. आता तर 5 सब्जेक्ट हे तुमचे कंपल्सरी सब्जेक्ट्स असतात. त्यानंतर तुमचा जो 6 सब्जेक्ट्स असणार आहे तो आयदर इलेक्ट्रॉनिक्स, IT और हिंदी ह्या 3 सब्जेक्ट्सपैकी तुम्हाला एक सब्जेक्ट हा चूज करावा लागतो. आता इलेक्ट्रॉनिक्स सब्जेक्ट ऑब्वियसली जेव्हा तुम्ही 12th स्टँडर्ड नंतर तुमचं डिसाइडेड आहे की तुम्ही इंजिनिअरिंग फील्डला जाणार आहात, सो ॲट दॅट टाईम यू कॅन टेक इलेक्ट्रॉनिक सब्जेक्ट. आता त्यानंतर सपोज अजून तुमचं डिसाईड नाही आहे की वेदर you will go for the medical field or you will go for the technical field, that is the engineering field. So असं डिसाईड नसेल तर ॲट दॅट टाईम तुम्ही IT हा सब्जेक्ट चूज करू शकता. आणि IT बरोबर तुम्हाला आता कंपल्सरी बायो घ्यावं लागतं. सो हे झालं सब्जेक्टच्या बाबतीत. मग आता याच्यामध्ये IT हा सब्जेक्ट चूज का करायचा, लेट्स सी इट वन बाय वन. So first point is nowadays computer becomes a part of life. There is a variety of career choices. ऑब्वियसली आपण आता बघतोय आता ड्यू टू द कोविड सिच्युएशन आपण आता मोस्टली टेक्निकल ह्या ज्या काही गोष्टीकल आहेत किंवा टेक्निकल हे जे काही टेक्निकल वर्ल्ड म्हणू शकतो आपण याला, तर ह्याच्याशी फॅमिलियर होत आहोत. तर ऑब्वियसली कम्प्युटर असेल तर हा आपल्या जीवनाचा एक अत्यावश्यक भाग बनलेला आहे. त्यानंतर IT जर सब्जेक्ट आपण घेतला तर त्याच्यामध्ये आपल्याला नंतर बऱ्याचशे चॉईस मिळतात करिअर सिलेक्ट करण्यासाठी. देन द जॉब मार्केटिंग इन अ कम्प्युटिंग अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इज ग्रोईंग. आपल्याला आता माहिती आहे की रिलेटेड टू द टेक्निकल फील्ड और अ डिजिटल फील्ड आता बरेचसे मार्केटमध्ये जॉब अवेलेबल आहेत. इट हेल्प्स टू इन्क्रीज दी नॉलेज ऑफ अ डिजिटल टेक्नॉलॉजी. ऑब्वियसली IT सब्जेक्टमुळे तुम्हाला डिजिटल वर्ल्डशी आणखी फॅमिलियर होता येईल. 11th अँड 12th सिलॅबस ऑफ IT ऑलवेज हेल्प्स फॉर अ फ्युचर एज्युकेशन. तर आता याच्यामध्ये तुम्हाला फ्युचर एज्युकेशन रिलेटेड काही ज्या टॉपिक्स असतील किंवा सब्जेक्ट्स असतील, तर 11th आणि 12th ह्या 2 स्टँडर्डमधल्या सिलॅबसमुळं तुम्ही तुमचं जे फ्युचर एज्युकेशन असेल ते तुम्हाला इझी जाऊ शकतं. इट हेल्प्स टू ऑल कॉम्पिटिटिव्ह अँड एंट्रन्स एक्झाम लाईक CA, MPSC, UPSC, बँकिंग अँड मेनी मोर एक्झाम्स. आता 11th आणि 12th स्टँडर्डमध्ये तुमचा जो काही सिलॅबस असणार आहे, ऑब्वियसली हा सिलॅबस तुम्हाला तुमच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी सुद्धा युजफुल आहे. दिस सब्जेक्ट रिक्वायर्ड फॉर अ ॲग्रिकल्चर कोर्सेस. आता तुम्हाला 12th नंतर सपोज काही ॲग्रिकल्चर फील्डला तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल, सो ॲट दॅट टाईम हा सब्जेक्ट खूप इम्पॉर्टंट आहे आणि ह्या सब्जेक्ट थ्रू तुम्ही तिथं इझिली स्कोरिंग करू शकता. ओके, सो दीज आर दी रिझन्स फॉर चूजिंग दी IT सब्जेक्ट.
देन नेक्स्ट पॉईंट इज अ जॉब ऑपॉर्च्युनिटीज इन आय टी फील्ड. आता आय टी फील्डमधल्या ज्या काही जॉब्स आहेत अवेलेबल मार्केटमध्ये, ते जॉब्स आपण वन बाय वन बघूया. सॉफ्टवेअर डेव्हलपर और हार्डवेअर डेव्हलपर. एखादं सॉफ्टवेअर, जसं की आता तुम्ही तुमच्या मोबाईलवरती बरेचसे ॲप्स बघता, त्याचबरोबर आता हार्डवेअर मीन्स जे काही हार्डवेअर डिव्हायसेस असतील तर ते सुद्धा डेव्हलप करू शकतो आपण विथ द यूज ऑफ आय टी. देन नेक्स्ट इज अ वेब डेव्हलपमेंट अँड वेब डिझायनिंग. ऑब्वियसली 11th आणि 12th स्टँडर्डचा सिलेबस हा मोस्टली वेब डिझायनिंगवरतीच फोकस केलेला आहे. जर 11th आणि 12th स्टँडर्डच्या सिलेबसनुसार तुम्ही स्टडी केला तर तुम्ही इझिली एखादी वेबसाईट ही डेव्हलप करू शकता. देन नेक्स्ट इज अ आय टी ॲडमिनिस्ट्रेशन, आय टी सपोर्ट टेक्निशियन, आय टी ॲनालिस्ट. आता याच्यामध्ये आय टीशी रिलेटेड ज्या काही फील्ड्स असतात तर ते तुम्ही ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून सुद्धा तिथं तुम्हाला जॉब अवेलेबल असू शकतो. त्याचबरोबर ॲज अ टेक्निशियन किंवा ॲज अ ॲनालिस्ट म्हणून तुम्ही तिथं वर्क करू शकता. देन नेक्स्ट इज अ डेव्हलपमेंट ऑर अ डेव्हलपर. ऑब्वियसली आता मार्केटमध्ये गेम्स, ज्या ऑनलाईन गेम्स वगैरे आपण बघतो किंवा मोबाईलवरती आपण बऱ्याचशा गेम्स बघतो, तर ह्या गेम्ससुद्धा आपण इझिली डेव्हलप करू शकू. देन नेक्स्ट इज अ नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेशन, नेटवर्क इंजिनियर, मोअर ग्रोईंग फील्ड. आता याच्यामध्ये जेव्हा आपण मोबाईल यूज करतो किंवा सिम्पल आपण जेव्हा इंटरनेट यूज करतो, तेव्हा इंटरनेट हे काय आहे, नेटवर्क आहे एक प्रकारचं मोठं नेटवर्क. तर हे मोठं जे नेटवर्क आहे ते हँडल करण्यासाठी सुद्धा बरेचसे जॉब विथ द यूज ऑफ आय टी मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. देन नेक्स्ट इज अ सायबर सिक्युरिटी. सायबर सिक्युरिटी मीन्स वॉट, जेव्हा तुम्ही इंटरनेट यूज करता तेव्हा आपण आता बऱ्याचशा न्यूज वगैरे बघतो की अकाउंट वगैरे हॅक झालेला आहे किंवा विथ द यूज ऑफ डिजिटल टेक्नॉलॉजी बँक अकाउंट असेल किंवा आपले फेसबुक अकाउंट असं वगैरे असतील किंवा सिम्पल मोबाईलवरचा डेटा वगैरे हॅक केला जातो, तर हे सगळं सायबर क्राईममध्ये येतं. मग त्याला जर सिक्युरिटी प्रोव्हाइड करायची असेल तर ॲज अ सायबर सिक्युरिटी म्हणून सुद्धा आपल्याला जॉब अवेलेबल आहे. देन नेक्स्ट मोबाईल ॲप डेव्हलपर. मोबाईलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे ॲप आहेत ते सुद्धा आपण डेव्हलप करू शकतो विथ द यूज ऑफ आय टी. देन नेक्स्ट इज अ कम्प्युटर नेटवर्क आर्किटेक्ट. मीन्स वॉट, नेटवर्क आहे ते नेटवर्क कशा पद्धतीने एस्टॅब्लिश करायचं किंवा कशा पद्धतीनं तयार करायचं, हे सुद्धा हा सुद्धा एक जॉब आहे विथ द यूज ऑफ आय टी. देन नेक्स्ट इज अ डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेशन. ऑब्वियसली आपण आता जेव्हा नेट यूज करतो किंवा कुठलीही पर्टिक्युलर सॉफ्टवेअर यूज करतो, सो ते सॉफ्टवेअर यूज होत असताना त्याच्यामध्ये डेटाबेस हा कन्सिडर केला जातो, डेटाबेस हा यूज केला जातो. सो त्या पद्धतीनं जर त्या डेटाबेसला ॲडमिनिस्ट्रेट करायचं असेल, त्या डेटाबेसला हँडल करायचं असेल, तर तो सुद्धा जॉब आहे आय टी फील्डमध्ये. देन नेक्स्ट इज अ सेल्स मार्केटिंग ऑर अ प्रोग्रॅमर. ऑब्वियसली तुम्हाला मार्केटिंग वगैरे करायचं असेल किंवा एखादा प्रोग्राम डेव्हलप करायचा असेल तर ते सुद्धा आपण करू शकतो. देन नेक्स्ट इज अ बँकिंग, फायनान्शियल अँड एज्युकेशन. ऑब्वियसली आय टी ही फील्ड किंवा आय टी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आता जवळजवळ सगळ्या फील्ड्समध्ये यूज केली जाते, त्यामुळे प्रत्येक फील्डमध्ये तुम्हाला जॉब अवेलेबल होऊ शकतो. ओके, सो दीज आर दी जॉब ऑपॉर्च्युनिटीज इन दी आय टी फील्ड. Okay, so here we will see the actual syllabus of the 11th standard of science stream. Actually आर्ट्स, सायन्स, कॉमर्स ह्या तिन्ही फील्डसाठी, ह्या तिन्ही स्ट्रीमसाठी 11चा जो सिलेबस आहे तो कॉमन आहे. ओके, ह्याच्यामध्ये तुम्हाला 4 चॅप्टर्स बघायला मिळतील. ओके, फ्रॉम विच 2 आर फॉर द टर्मिनल एक्झाम अँड रिमेनिंग 2 or mostly the 4 chapters can be used for the final exam. आता याच्यामध्ये हा जो फर्स्ट चॅप्टर आहे तुमचा बेसिक्स ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, तर यामध्ये तुम्ही आता काही प्रिव्हियस आपल्या लेक्चर्समध्ये बघितलं असाल की बेसिक कन्सेप्ट्स कम्प्युटरमध्ये ज्या काही यूज केल्या जातात त्या सगळ्या बेसिक कन्सेप्ट्स ह्या फर्स्ट चॅप्टरमध्ये इन्क्लूड केल्या गेल्या आहेत. त्याचबरोबर सेकंड चॅप्टर जो आहे इंट्रोडक्शन टू दी DBMS, दॅट मीन्स जेव्हा आपण एखादा ॲप यूज करतो किंवा एखादा डेटा यूज करतो तर तो डेटा यूज करत असताना तो डेटा ॲनालाइज करण्यासाठी
त्याच्या बॅकएंडला किंवा त्याच्या पाठीमागे डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम ह्या नावाची एक सिस्टीम असते की ज्याच्यामध्ये सगळा डेटा हा टेबल फॉर्मॅटमध्ये स्टोअर केला गेला जातो. तर तो डेटा परत ॲक्सेस करायचा किंवा झालेले चेंजेस परत त्याच्यामध्ये सेव्ह करायचे, हे सगळं आपण सेकंड चॅप्टरमध्ये बघणार आहोत. देन नेक्स्ट थर्ड चॅप्टर, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर. ओके, अँड इट इज दी बेस फॉर दी वेब डिझायनिंग. आता वेब डिझायनिंग आपण आता इंटरनेटवरती एखादी तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही गुगल ओपन करता, तर गुगल ही एक वेबसाईट आहे. त्याचबरोबर तुम्ही गुगलमध्ये सर्च बॉक्सवरती जे काही टाईप करता तर त्याच्यासाठी परत तुम्हाला त्याचे पुढचे पेजेस ओपन होत जातात. तर हे जे पेजेस आहेत हे पेजेस कशा पद्धतीनं डेव्हलप केले जातात किंवा ते कशा पद्धतीनं तयार केले जातात ह्याचं जे काही सगळं नॉलेज आहे हे नॉलेज तुम्हाला ह्या थर्ड चॅप्टरमध्ये बघायला मिळेल. आता याच्यामध्ये वेब डिझायनिंगचे 2 पार्ट्स केलेले आहेत. एक तरी इम्प्रेसिव्ह वेब डिझायनिंग विच इज दी बेसिक फॉर दी वेब डिझायनिंग, हे तुम्हाला 11th स्टँडर्डमध्ये आहे. त्याचबरोबर याच्या पुढचं ॲडव्हान्स ज्या काही टेक्निक्स आहेत ह्या तुम्हाला 12th स्टँडर्डमध्ये बघायला मिळतील. ओके, अँड युअर लास्ट चॅप्टर दॅट इज दी 4th चॅप्टर इज अबाउट दी सायबर लॉ. आता जेव्हा आपण टेक्नॉलॉजी यूज करतो तर टेक्नॉलॉजी यूज करत असताना ऑब्वियसली जसे नॉर्मल आपल्या रेग्युलर लाईफमध्ये किंवा मॅन्युअली आपण म्हणू शकतो काही क्राईम्स वगैरे होतात, तर ते क्राईम्स झाल्यानंतर किंवा ते क्राईम्स होऊ नयेत ह्याच्यासाठी काही रूल्स रेग्युलेशन्स आहेत. त्याचबरोबर एखादा क्राईम झाला तर त्याच्यासाठी असणारे वेगवेगळे दिल्या जाणाऱ्या पनिशमेंट असतील किंवा वॉटेवर किंवा सिक्युरिटी असतील, तर ह्या सगळ्या जशा आत्ता अस्तित्वात आहेत त्याच पद्धतीनं नेटवर्कशी रिलेटेड विथ दी यूज ऑफ दी टेक्नॉलॉजी काही क्राईम झाला किंवा तो क्राईम होऊ नये म्हणून ज्या काही सिक्युरिटीज असतील त्या कशा पद्धतीनं प्रोव्हाइड केल्या जातात. त्याचबरोबर एखादा क्राईम झाला तर त्याच्यासाठी कशा पद्धतीनं ते कॅच केलं जातं, कशा पद्धतीनं ते पकडलं जातं, तर हे जे सगळं आहे हे तुम्हाला 4th चॅप्टरमध्ये बघायला मिळेल. ओके, सो आता IT सब्जेक्ट आहे म्हणजे हा ऑब्वियसली प्रॅक्टिकलीसुद्धा तुम्हाला तो करायला मिळणार आहे. आता याच्यामध्ये हा झाला थेरॉटिकल पार्ट. त्यानंतर नेक्स्ट आपण बघूया प्रॅक्टिकल पार्ट. आता याच्यामध्ये 11th स्टँडर्डला तुम्हाला इथं प्रॅक्टिकल मीन्स वॉट, स्किल ओरिएंटेड प्रॅक्टिकल्स, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला तुमचं स्किल यूज करायचं आहे. तुम्हाला तुमचे लॉजिक्स, तुमचे इमॅजिनेशन पॉवर हे सगळं तुम्हाला इथं यूज करावं लागेल. आता याच्यामध्ये टोटल 6 SOPs आहेत. ह्या 6 SOPs पैकी तुम्हाला कंपल्सरी 4 SOPs करावे लागतात. आता याच्यामध्ये फर्स्ट जो आहे डेली कम्प्युटिंग. डेली कम्प्युटिंग मीन्स वॉट, जसं की आपण आता मायक्रोसॉफ्ट ऑफिस बऱ्याच जणांना ऐकून माहिती असेल, एखादं डॉक्युमेंट तयार करायचं असेल किंवा एखादं प्रेझेंटेशन तयार करायचं असेल, मार्कशीट वगैरे तयार करायची असेल, तर ह्याच्यासाठी लागणारं जे काही सॉफ्टवेअर आहे ते आपण आत्तापर्यंत मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये बघितलेलं होतं, बरोबर. तर मायक्रोसॉफ्ट ऑफिस हे यूज न करता लिब्रे ऑफिस या नावाचं एक सॉफ्टवेअर आहे. ओके, विच कॅन बी रन ऑन अ लिनक्स प्लॅटफॉर्म. सो हे जे आहे डेली कम्प्युटिंग ह्याचे 3 प्रॅक्टिकल्स आपण बघणार आहोत. देन नेक्स्ट इज अ वेब डिझायनिंग विच इज दी पार्ट ऑफ HTML5. तर ह्याच्यामधील सुद्धा 3 किंवा 4 प्रॅक्टिकल्स आपण करून बघू. आता याच्यामध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकवलं जातं की एखादी टेक्स्ट वेबसाईटवरती कशी डिस्प्ले करायची, एखादा पॅराग्राफ कसा डिस्प्ले करायचा, एखादी इमेज वगैरे डिस्प्ले करायची असेल तर ती इमेज कशी डिस्प्ले करायची, एखादा कंटेंट असेल, डेटा असेल तर तो डेटा टेबल फॉर्मॅटमध्ये सपोज तुम्हाला डिस्प्ले करायचा असेल तर तो कशा पद्धतीनं केला जातो, हे सगळं तुम्हाला या प्रॅक्टिकल्समध्ये बघायला मिळेल. देन नेक्स्ट इज अ क्लायंट साईड स्क्रिप्टिंग दॅट इज दी जावा स्क्रिप्ट. आता याच्यामध्ये जेव्हा आपण एखादं वेब पेज डेव्हलप करतो, आता सेकंड जे प्रॅक्टिकल आहे तुमचं HTML5. आता HTML5मध्ये काय होते की जस्ट तुम्हाला कशा पद्धतीनं डिस्प्ले करायचं आहे स्क्रीनवरती हे तुम्ही डिसाईड करू शकता विथ दी यूज ऑफ HTML5. आणि त्याचाच नेक्स्ट पार्ट काय आहे, जावा स्क्रिप्ट. आता जावा स्क्रिप्ट का, तर कॅल्क्युलेशनचा पार्ट जो काही आहे तो आपण HTML5नं करू शकत नाही, तर त्याच्यासाठी आपल्याला जावा स्क्रिप्ट हे यूज करावं लागेल. देन नेक्स्ट प्रॅक्टिकल अकाउंटिंग पॅकेज विच इज रिलेटेड टू दी कॉमर्स फील्ड. सो वी आर नॉट गोइंग टू टेक दिस वन. देन नेक्स्ट इज अ डिजिटल कंटेंट क्रिएशन.
डिजिटल कंटेंट क्रिएशन ही मोस्टली आर्ट्स ह्या फील्डसाठी हे प्रॅक्टिकल घेतलं जातं. अँड दी नेक्स्ट वन इज अ DBMS, ओके, विथ द यूज ऑफ अ PostgreSQL सॉफ्टवेअर. आता याच्यामध्ये DBS ऑब्वियसली आपण वेब डिझायनिंग किंवा क्लायंट साईड स्क्रिप्टिंग हे यूज करणार आहोत. तर याच्यामध्ये डेटाबेस सिस्टीम किंवा डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम हे यूज करावं लागतं आपल्याला. जेव्हा एखादा डेटा आपल्याला डेटाबेसमधून घ्यावा लागतो किंवा एखादी माहिती आपल्याला कम्प्युटरमध्ये स्टोअर करावी लागते, तर अशा वेळेला आपल्याला DBMS ही सिस्टीम यूज करावी लागते. सो अशा पद्धतीनं तुमचे हे 4 थेअरीचे लेक्चर्स, दॅट मीन्स 4 चॅप्टर्स फॉर दी थेरॉटिकल लेक्चर्स अँड 4 SOPs फॉर दी प्रॅक्टिकल. आता याच्यामध्ये तुम्हाला साईड बाय साईड थेरॉटिकल लेक्चर्ससुद्धा घेतले जातात आणि प्रॅक्टिकलसुद्धा घेतले जातात. नाव लेट्स सी, कॉलेज चालू झाल्यानंतर तुमचं प्रॅक्टिकलचा जो काही सेशन असेल तो तुमच्याकडून करून घेतला जाईल. त्याचबरोबर काही व्हिडिओज म्हणा किंवा काही प्रॅक्टिकल्स मी ऑनलाईनसुद्धा तुम्हाला देत जाईन. सो यू कॅन प्रॅक्टिस इट, ओके, ॲट युअर होम. जर तुमच्या घरी PC असेल तर ऑब्वियसली तुम्हाला जे काही प्रॅक्टिकल्स प्रोव्हाइड केले जातात तर ते प्रॅक्टिकल्स तुम्ही घरी करून बघू शकता. अदरवाईज इफ यू हॅव ऑफिस ऑन युअर मोबाईल, दॅट इज दी मायक्रोसॉफ्ट वर्ड, एक्सेल, पॉवरपॉईंट, तर हे अवेलेबल असेल तर हे सुद्धा प्रॅक्टिकल तुम्ही घरी तुमच्या मोबाईलवरती करून बघू शकता. इफ नॉट पॉसिबल देन इट्स ओके. कॉलेज चालू झाल्यानंतर तुमचे सगळे जे काही प्रॅक्टिकल्स आहेत हे प्रॅक्टिकल्स 1 बाय 1 परत घेतले जातात. ओके. देन नेक्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट, तुम्हाला IT सब्जेक्ट हा का चूज करायचा आहे ह्याचं ॲक्च्युअल जे रिझन आहे त्या ह्या स्लाईडमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. एकतरी IT सब्जेक्टमध्ये तुम्हाला कमी चॅप्टर्स असतात, त्याचबरोबर ते जे चॅप्टर्स आहेत ते चॅप्टर शिकवत असताना तुम्हाला जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत किंवा जे एक्झाममध्ये कंटिन्युअसली विचारले जातात असे एक्झाम्पल्स किंवा अशा काही कन्सेप्ट्स ह्या तुम्हाला त्या वेळी सांगितल्या जातात. आणि त्याचबरोबर हा जो पेपर फॉर्मॅट आहे हा खूप इझी आहे. ऑब्वियसली दिसायला इझी दिसेल तुम्हाला, पण जर तुमचा स्टडी असेल आणि जसं ज्या पद्धतीनं किंवा ज्या हिंट वाईज तुम्हाला सांगितलं जातं की अशा पद्धतीनं स्टडी करा, सो त्या हिंटनुसार तुम्ही ह्या सब्जेक्टमध्ये फुल्ली स्कोअर करू शकता. ओके. सो लेट्स सी द सॅम्पल पेपर. ओके. तुमचा फायनल जो पेपर असतो हा तुमचा 80 मार्काचा असतो. 11वीमध्ये किंवा 11th स्टँडर्डमध्ये तुम्हाला ही 80 मार्काचा जो पेपर आहे हा ऑब्वियसली तुम्हाला लिहून द्यावा लागतो हाताने. पण 12वीला गेल्यानंतर ही जी ITची एक्झाम असते ही एक्झाम पूर्णपणे ऑनलाईन घेतली जाते, कम्प्युटरवरती घेतली जाते आणि ही एक्झाम आपल्या कॉलेजमध्येच होते. सो लेट्स सी द सॅम्पल पेपर. ओके. आता याच्यामध्ये फिल इन द ब्लँक हा तुमचा फर्स्ट क्वेश्चन असणार आहे. याच्यामध्ये 10 क्वेश्चन्स असतात 10 मार्क्ससाठी. त्याचबरोबर स्टेट ट्रू ऑर फॉल्स, ट्रू ऑर फॉल्सचे क्वेश्चन्स 10 असणार आहेत 10 मार्क्ससाठी. त्यानंतर मल्टिपल चॉईस सिंगल ॲन्सर, दॅट मीन्स तुम्हाला एक क्वेश्चन विचारला जातो आणि त्याचे तुम्हाला खाली 4 ऑप्शन्स प्रोव्हाइड केले जातात. त्यामधील जो काही करेक्ट ऑप्शन असेल तर तो ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा असतो. ओके. तर हा जो क्वेश्चन आहे हा 10 मार्क्ससाठी असणार आहे. त्याच पद्धतीनं नेक्स्ट क्वेश्चन मल्टिपल चॉईस 2 करेक्ट ॲन्सर. सेम आधीच्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला काय असायचं, एक क्वेश्चन त्याचे भरपूर ऑप्शन्स, दॅट इज दी 4 or 5 ऑप्शन्स अँड फ्रॉम दॅट वन यू आर गोइंग टू सिलेक्ट सिंगल ॲन्सर. तर 2 करेक्ट ॲन्सरसाठी कसं असणार आहे, तुम्हाला 2 करेक्ट ॲन्सर सिलेक्ट करायचे असतात. हे तुम्हाला असणार आहे 20 मार्क्ससाठी. त्यानंतर नेक्स्ट आहे मल्टिपल चॉईस 3 करेक्ट ॲन्सर. आता याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन प्रोव्हाइड केला जातो आणि त्याच्यासाठी तुम्हाला जे काही ऑप्शन्स दिलेले असतात त्या ऑप्शन्सपैकी 3 करेक्ट ॲन्सर तुम्हाला सिलेक्ट करायचे असतात, विच कॅन बी फॉर दी 6 मार्क्स. त्यानंतर मॅच दी फॉलोविंग हे तुम्हाला 4 मार्क्ससाठी असणार आहे. ओके. दॅट मीन्स तुमचा जो पेपर आहे 80 मार्काचा, ह्या 80 मार्काच्या पेपरपैकी 60 मार्क्स हे तुम्हाला ऑब्जेक्टिव्हसाठी आहेत. ते तुम्ही इझिली जर तुम्ही हिंट वाईज स्टडी केला तर ते 60च्या 60 मार्क्स तुम्हाला इझिली मिळू शकतात. त्यानंतर नेक्स्ट जो तुमचा 7th क्वेश्चन असणार आहे ॲन्सर ब्रीफली. आता याच्यामध्ये टोटल 8 क्वेश्चन्स दिलेले असतात. त्या 8 क्वेश्चन्सपैकी तुम्हाला
5 अटेम्प्ट करायचे असतात आणि त्या 5 अटेम्प्ट केलेल्या क्वेश्चनसाठी तुम्हाला 10 मार्क्स आहेत. ओके, सो अशा पद्धतीनं हा पेपर फॉर्मॅट आहे. आणि जो तुमचा लास्टचा क्वेश्चन असणार आहे, क्वेश्चन नंबर 8A किंवा क्वेश्चन नंबर 8B, आता याच्यामध्ये राईट अ प्रोग्राम युझिंग HTML, ह्याच्यामध्ये तुम्हाला 2 क्वेश्चन दिलेले असतात, त्याला तुम्हाला एक सॉल्व करायचा असतो. एकासाठी तुम्हाला 5 मार्क्स असणार आहेत. आणि सेकंड 8B जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये 2 जावास्क्रिप्टचे क्वेश्चन दिलेले असणार आहेत आणि त्या 2पैकी तुम्हाला एक सॉल्व करायचा असतो, विच कॅन बी फॉर दी 5 मार्क्स. सो अशा पद्धतीनं तुम्हाला हा टोटल 80 मार्क्सचा पेपर ॲन्युअल एक्झामसाठी सॉल्व करायचा असतो. आणि जे तुमचे युनिट टेस्टचे पेपर्स असतात हे 25 मार्क्सचे असतात आणि टर्मिनल जी आहे ती 50 मार्क्सची असते. याच्यामध्ये सुद्धा सेम अशाच पद्धतीनं पेपर फॉर्मॅट हा फॉलो केला जातो. सो अशा पद्धतीनं हा पेपर फॉर्मॅट असल्यामुळे तुम्ही इझिली तुमचे जे मार्क्स आहेत ते मिळवू शकता. ओके, सो IT सब्जेक्ट जर तुम्ही घेतला तर ऑब्वियसली तुम्ही 11th स्टँडर्डमध्ये सुद्धा आणि 12th स्टँडर्डमध्ये सुद्धा इझिली स्कोरिंग करू शकता. तुमचे जे काही पर्सेंटेज असतील ते वाढवू शकता. आणि ऑब्वियसली सपोज आफ्टर दी 12th स्टँडर्ड एक बेनिफिट सांगते ITचं. आफ्टर दी 12th स्टँडर्ड सपोज तुम्हाला ॲग्रिकल्चर फील्डसाठी जायचं आहे आणि तिथं तुम्हाला मेन तुमचे जे PCMB किंवा PCB PCM याच्यापैकी सपोज एखाद्या केमिस्ट्री ह्या सब्जेक्टमध्ये जर मार्क्स कमी असतील तर त्या आणि ITमध्ये जास्त मार्क्स असतील तर तुमचा ग्रुप क्वालिफाय करण्यासाठी केमिस्ट्रीच्या ठिकाणी IT हा सब्जेक्ट कन्सिडर केला जातो. तर हे झालं ॲग्रिकल्चर फील्डसाठी. ऑब्वियसली तसंच बाकीच्या दुसऱ्या फील्डसाठी सुद्धा जर तुम्ही IT सब्जेक्ट घेतला तर त्याच्यानंतर त्याच्यामधून होणारे जे स्कोरिंग आहे ते स्कोरिंग वाढल्यामुळं ऑब्वियसली तुमचे पर्सेंटेजसुद्धा इन्क्रीज होतात आणि त्याचबरोबर तुम्ही ITशी किंवा डिजिटल वर्ल्डशी जास्त फॅमिलियर होता. ओके, सो वी विल सी द नेक्स्ट पॉईंट्स इन द नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.